नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हा महाराष्ट्र पोलिसांचा ब्रीदवाक्य आहे। याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनावर नियंत्रण ठेवण्यास कटिबद्ध आहेत आणि म्हणून सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे। मग असं असताना सुद्धा काही पोलीस ठाण्याचे काही पोलीस अधिकारी हे सज्जनांचं रक्षण करण्याऐवजी दुर्जनांचंच रक्षण करतायत। अशा प्रकारची एक घटना सातत्यानं इथे तिथे कुठे ना कुठे घडतच असते। परंतु एक घटना विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उघडकीस आली आहे। विलेपार्ले पोलिसांनी गुन्हेगाराला पाठीशी घालून एका 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीलाच बेदखल केला आहे, त्याबद्दलची ही बातमी आहे। युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे आणि सफाई कामगारांचे नेते, युनायटेड सफाई कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि विलेपार्ले विभागातील त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ईश्वर सिंग झंझोटेड यांनी ही बातमी उजेडात आणली आहे। त्यानिमित्तानं मी सदरक्षणाय खलनिग्रहणाय हा महाराष्ट्र पोलिसांचं जे ब्रीदवाक्य आहे ते या ठिकाणी मुद्दामून ऐकवलंय आणि या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नेमकी काय घटना घडली, तानसेन भाई ननावरे आणि ईश्वर सिंग झंझोटेड यांनी काय घटना उजेडात आणली, त्या घटनेची माहिती या ठिकाणी मी आपल्याला देत आहे। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। ही पोलीस ठाण्याची जी इमारत दिसते विलेपार्ले पोलीस ठाणे, त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तानसेनभाई ननावरे हे स्वतः लिहितात, गुन्हेगारावर पोलीस व कायद्याचा धाक जरब कसा बसणार, विलेपार्ले पोलीस ठाण्याचा व्यभिचार भ्रष्टाचार, अशा प्रकारचे त्यांनी हेडिंग टाकलेले आहे। आणि तानसेनभाई म्हणतात FIR नंबर 0949 29/12/2024 विलेपार्ले पोलीस ठाणे। तानसेनभाई ननावरे यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलंय, एक 17 वर्ष वयाची दलित SC समाजाची अल्पवयीन तरुणी जी आता 11वीच्या वर्गात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे, ती आपल्या पालकासोबत MC छगला मार्ग विलेपार्ले येथे राहते। सदर तरुणीस तिची मैत्रीण नामे विंद्रा हिने दिनांक 27/12/2024 रोजी तिच्या मोबाईल फोनवर दलित पीडित अल्पवयीन तरुणीचे नग्न फोटो व मेसेज असल्याचे दाखवले। त्यात एक अनोळखी इस्माने दुपारी 4 वाजता सहारगाव येथे भेट, अन्यथा मी तुझे नग्न फोटो व्हायरल करील। सदर बाबीकडे तरुणीने व तिच्या पालकांनी दुर्लक्ष केले। तानसेनभाई ननावरे पुढे लिहितात, दुसऱ्या दिवशी म्हणजे 28/12/2024 रोजी पुन्हा तोच मेसेज आला। तरुणी व तिच्या पालकांनी विलेपार्ले पोलीस ठाणे गाठले। सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांनी तरुणीची तक्रार नोंदवून घेतली। सदरचा धमकीचा फोन करणारा संशयित नामे विनय सुनील तुसामद यास पोलीस ठाण्यात बोलावून घेतले। त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले व पुन्हा असा गुन्हा करणार नाही अशी ग्वाही दिल्यामुळे माने यांनी त्यास सोडून दिले। पुन्हा 29/12/2024 रोजीच्या संशयित आरोपीने तिसरा मेसेज पाठवला व ₹25,000 रकमेची मागणी केली, अन्यथा नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली। पीडित तरुणी पुन्हा विलेपार्ले पोलीस ठाण्यात गेले। SI माने उपस्थित नव्हते। कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस निरीक्षक श्रीमती शबाना मुलानी यांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला, FIR दाखल करून घेतला। तानसेनभाई ननावरे पुढे म्हणतात, पुन्हा दिनांक 1/1/2025 रोजी त्या संशयित आरोपीने 10,000 रुपये खंडणीची मागणी करून JB नगर मेट्रो स्टेशन खाली खंडणी रक्कम घेऊन बोलावले। पीडित तरुणीचे पालक व पार्ले पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी JB नगर मेट्रो स्टेशन परिसरात सापळा लावला
आरोपी विनय व त्याचे 2 साक्षीदार दुचाकी मोटरसायकलने आले. सराईत गुन्हेगार विनय याने पोलीस कर्मचारी राठोड यांना ओळखले व त्याने आपल्या साथीदारांना ओरडून भागो भागो पोलीसवाला आया है असे कथन करून पळ काढला. पीडित तरुणीच्या पालकाने व सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्या तिघांना पकडले. त्यांना मारहाण देखील झाली. त्या तिघांना विलेपार्ले पोलीस ठाण्यात डांबण्यात आले. त्यावेळी श्री कदम नावाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्तव्यावर होते. त्याने गुन्हेगारांना अटक करण्यात आले असल्याचे सांगून अश्लील फोटो मेसेज असलेला मोबाईल देखील ताब्यात घेतला. फोटो डिलीट करण्याचे आश्वासन दिले. तानसेनबाई ननावरे पुढे म्हणतात, गुन्हेगाराला अटक झाले, फोटो डिलीट झाले, न्याय मिळाला या भावनेने पीडित दलित तरुणी समाधानाने घरी गेली. परंतु तिच्या दुर्दैवाने भ्रष्टाचारी व्यभिचारी विलेपार्ले पोलिसांनी आरोपी विनय याच्या 2 साथीदारांना ज्यांना पाठलाग करून पकडले होते त्या दोघांना तासाभरात सोडून दिले व दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार विनय यास देखील सोडून देण्यात आले. पुढे तानसेनबाई ननावरे म्हणतात, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या 17 वर्ष वयाच्या अल्पवयीन तरुणीने झाल्या प्रकाराचा प्रचंड मनस्ताप धक्का घेतला. ती नग्न फोटो नकली बनावट असून मोर्प केलेले आहे. पैशाची खंडणीची मागणी करून तो व्हायरल करण्याच्या धमकीमुळे ती उद्ध्वस्त झाली आहे. आपल्या जीवाचे बरे वाईट करण्याची शक्यता आहे व तसे झाल्यास पार्ले पोलीस ठाणे जबाबदार याची नोंद घ्यावी असेही तानसेनबाई ननावरे यांनी एका लेखामध्ये लिहिले आहे. विनयभंग, खंडणी, धमकी, फोस्को व ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे. गुन्हेगाराला मदत पाठीशी घालणाऱ्याला भ्रष्टाचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माने व कदम यास त्वरित बडतर्फ करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री योगेश कदम यांना देण्यात आले आहे. गुन्हेगारावर पोलीस आणि कायदा याचा धाक वचक जरब बसवण्यासाठी गृह खात्याने सदर प्रकरणाचा गंभीरपणे विचार करावा. अन्यथा या पोलीस ठाण्यावर अनिश्चित काळासाठी न्याय मिळेपर्यंत तीव्र स्वरूपाची धरणे आंदोलन धरावे लागतील असा इशारा युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे आणि युनायटेड सफाई कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ईश्वर सिंग झंझोटेड यांनी हा इशारा दिला आहे. दरम्यान तानसेनबाई ननावरे म्हणतात, या पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी शबाना मुलानी यांच्याशी आपले बोलणे झाले असता असे समजते की आरोपीला अटक अजून केलेली नाही. अटक अजून का केली नाही असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की आमचे अधिकारी सुट्टीवर आहेत. जे ही केस हँडल करीत आहेत पोलीस अधिकारी शिंदे ते आजारी आहेत. तानसेनबाईंनी विचारले की दुसरे पोलीस अधिकारी नाहीत का अशी विचारणा करून या महिला पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना तानसेनबाईंनी सांगितले की अहो मॅडम, तुम्ही पोलीस अधिकारी अशी उत्तरं द्यायला लागलात तर कसे होईल. यानंतर तानसेनबाई म्हणाले, माझ्याकडून त्याने 2 दिवसाचा अवधी मागितला आहे. मुलाला आम्ही अटक करू, तुम्ही मला 2 दिवसाचा वेळ द्या असे या महिला अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही घटना राज्य महिला आयोगाकडेही नेण्याचा आणि तात्काळ कारवाई न झाल्यास धरणे आंदोलन धरण्याचा इशारा या प्रकरणात युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष भाई तानसेन ननावरे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ईश्वर सिंग झंझोटेड यांनी दिला आहे. एकूणच विलेपार्ले पोलिसांच्या या अनागोंदी कारभारामुळे या परिसरामध्ये तीव्र संताप व्यक्त केला आहे. जनक्षोभही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया,
पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही. प्रशासन निद्रा अवस्थेत. थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो. साथ तुमची, हिंमत आमची. होला हो करता येत नाही आम्हाला. आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद. तानाजी कांबळे, संपादक